दादा दादा ये बाबा ये. बाळम भटजींना काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे घरातल्या साऱ्यांशीच. तेव्हा त्यांनी विचारले आहे की तुला खाली यायला जमेल की साऱ्यांना वरच बोलवू. इथे बसून बसून जीव उबला आहे. नाहीतरी रोज संध्याकाळी अर्धी गटका खाली बसायचा परिपाठ आहेच. खालीच जाऊया, थोडेच पायही मोकळे होतील. चला बाबा जरा हात दे बघू. सावकाश सावकाश. हो चला. काय गो ताई? नाही, इतके काय महत्वाचे बोलायचे बाळम भटजींना? कोण जाणे बाई, झाडून सगळ्यांना बोलावले आहे म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचे असणार. ते खरेच. अगो बाई, नाही ताई, आमची बोलवण करायचे तर घाटत नाहीये ना? अगो काय विचारते मी तूस? वहिनी हे बघा, शेवटचे सांगते हो तुम्हास. नाही, कोणी काही म्हटले तरी मी नाही जाऊ द्यायची तुम्हास. ताई, अगो बाई, खोटे वाटते की काय तुम्हास? अगो नाही गो ताई, अगो तुझ्या पोटातली माया का मस्त ठाऊक नाही. अगो म्हणून तर भांडते ना तुझ्याशी कडा कडा. खरे की नाही? हो. अगो बाई, माधवा आला. चल. अगो बाई, माधवा, अरे झेपते आहे ना तूच? नाहीतर आम्हाच सांगायचे, आम्ही आलो असतो वर. हो हो, माई अगदी बरोबर बोलते हो. झेपते आहे हळूहळू. मोकळ्या हवेवर बसले की जरा बरे वाटते. हो, असू दे, असू दे. माधवा, कसे वाटते आता? बरे आहे. बाळंबरची, मला असे वाटते आहे सगळेच जण आलेले आहेत. तुम्हा जे काही सांगायचे आहे ते लवकर सांगा. नाही, माधवाची तब्येत ठीक नाही आहे. जास्त वेळ वाऱ्यावर बसू शकत नाही तो. हो, म्हणूनच प्रस्तावना न करता थेट मुद्द्याला सुरुवात करतो. आपल्या मोरबाने शेजारच्या वाड्यातील श्रीराम रानडेच्या बहिणीस म्हणजे मुक्तास लग्नाची मागणी घातली आहे. काय मोरोबा? अहो, काही काय सांगताय बाळंभटजी? अहो, मोरू तिला मागणी कशी घालेल? तिचे लग्न झाले आहे ना. अहो, नवरा नांदवत नसला म्हणून काय झाले? अगो, हा काय पाठ लावणार आहे का तिच्याशी कर्मधर्म नसल्यासारखा? उगीच काय काय रे मोरोबा? नाही, बाळम भटजी जे काय म्हणतायत ते खरे की काय? बाळम भटजींसारखी जबाबदार व्यक्ती जर का म्हणत असेल ना, म्हणजे हे सारे खरेच असणार. दात किडी का बसली आहे तुझी? बोल काय ते. अरे मोरोबा, काय ते बोल आता. बोल पटकन. काय येते? अरे असा गप बसून राहू नकोस. थांबा, मोरबाने काही बोलावे अशी आता स्थितीच उरलेली नाही. कारण यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे ती मुक्ता ही सासरच्याने माघारी पाठवलेली सवाष्ण नसून विधवा आहे. अरे देवा, मोरोबा. हा, वस्तुस्थिती अशी आहे की अरे परमेश्वरा, तरी पहिल्या दिवसापासून सांगतेय सावध राहा, सावध राहा. पण नाही, आता झाले ना कल्याण. आणि त्या मुक्तेसही काही लाज नाही. आमच्या या घरात सवाष्णी सारखी फिरली हो.
शिव शिव शिव, सगळीकडे गोमूत्र शिंपडा हो. देवा देवा. अगो ताई, अगो गुणाची गुणाची म्हणून गुणगान केले आपण, आरती ओवाळली तिची. बाई 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 बाई. आणि अगो हे ग काय, असे कधी ऐकले नव्हते हो मी. तरी मी या मोरूचे लक्षण ओळखून आधीच त्या पोरीला या घरातून हद्दपार केले होते, पण यांनी शेवटी जे करायचे ते केलेच. अरे मोरोबा, ज्यांच्या घरात राहतोस त्या रानड्यांच्या इब्रतीची तरी चाड आहे का तू? लाज आणली आहे तू आम्हास. जाता हो इकडून, अगदी अगदी नजरेसमोरून नकोस आहो. मी तर म्हणते तिच्या भावाला इथे बोलावून घ्या आणि चांगले थोवाड रंगवा. नाहीतर काय. नाहीतर काय, आहे की नाही? मला वाटले नव्हते हो असं करशील तू. थांबा. मला असं वाटते की स्वतःच काही सांगावयाचे आहे, पण त्यांच्या तब्येतीस त्रास होतो आहे, त्यामुळे त्यांना ते सांगता येत नाहीये. तेव्हा स्वतःची परवानगी असेल तर त्यांच्या वतीने मी बोलते. मला म्हणजे स्वतःना असे वाटते, एकंदर परिस्थिती पाहता आपण पुढाकार घ्यावा आणि मोरू मामा आणि मुक्ताचा विवाह लावून द्यावा. मुक्ताने आतापर्यंत केवळ तिच्या भावाची आज्ञा पाळून आयुष्य व्यतीत केले. तिच्यावर जी काही परिस्थिती ओढवली ती केवळ परिस्थितीच्या आणि रूढींच्या दबावामुळे. त्यात तिचा काही दोष नाही. तिलाही एक चांगले आणि सन्मान्य आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तेव्हा मोरू मामा आणि मुक्ताचा विवाह आपणच जाणतेपणी पुढाकार घेऊन करून द्यावयास हवा. मोरू मामांची पत्नी म्हणून तिला हक्काने या घरात येऊ दे. अरे माझ्या कर्मा. रमे, अगो काय बोलायचीस तू? मग ती भ्रष्ट झाली आहे का तुझी? घरातली सगळी वडीलधारी माणसं इथे हजर असताना हा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार तुला दिला कोणी? नाही, मी निर्णय नाही जाहीर केला. मी फक्त काय निर्णय घ्यावा ते सुचविले, तेही स्वतःच्या वतीने. स्वतःचे फक्त नाव पुरते गुंडाळून ठेवले होत्या. तू आणि माधवा ढीक म्हणाल, पण मला चांगलेच ठाऊक आहे हा मोरू पक्का सनातनी आहे. तो या सगळ्या गोष्टींना मुळी तयारच व्हायचा नाही. ताई खकू, पण मोरबानेच आणलाय हा प्रस्ताव. होय, मीच मागणी घातली तिला. काय? अरे, मी मुक्ताशी लग्न करावयास तयार आहे. मोरोबा. अरे देवा. रमाबाई. हो रमाबाई, रुसवा आला म्हणून जेवावयाचेच नाही असे बरे नव्हे. तुम्ही जेवला नाही तसे कळले आम्हास. असू दे. तुम्ही हसाच आम्हाला. काय चुकीचे बोलले होते मी? गेली अनेक वर्षे जे विचार आपल्याकडून ऐकते आहेत तेच मांडले ना मी. मग काय चुकले माझे? सांगा ना, सांगा ना.
नाही पण तरी सुद्धा साऱ्यांनी मलाच बोल लावला. जणू काही हे असे विचार प्रथमच ऐकले साऱ्यांनी. तरी बरे, मी जे बोलत होते त्यातले काही माझ्या मनीचे नव्हते बोलत, आपलेच विचार सांगत होते. सांगा ना, काय चुकले माझे? मला तर बोल लावलाच साऱ्यांनी, पण आपल्यालाही बोल लावला. मला अगदी म्हणजे अगदी आवडले नाही हे काही. निदान तुम्ही तरी. झाले. घरातल्यांचे ते तसे आणि तुमचे हे असे. आमचा मात्र साधा कोणी विचार सुद्धा करीत नाही. ताई सासूबाई, अहो तुम्ही कशासाठी घालताय वाळवण? द्या ना, मी ठेवते. बाजूला हो, काही गरज नाहीये. सुभद्रा काकू, सुभद्रा काकू, न्याहारीचे काय ठरले? ते काय पण मावशी, भोचकपणा करायची गरजच आहे का? जा विहिरीवरून बादलीभर पाणी घेऊन या, जा. नाही बाई बाई, कठीणच आहे हो. कुणासमोर आपण काय बोलतो ना याचे भानच नाही. नको त्या विषयामध्ये नाके खुपसायची सवयच लागली. सुभद्रा काकू, दुर्गावंश, दूध घेताय ना? नकोय मला. मी मदत करू तुम्हाला? दुर्गावंश, सोमण मावशी, न्याहारीचे झाले नाही अजून? नाही झाले. साबुदाणा भिजवला होता ना काल? हो, मगाशी पाहिलंत ना, सुभद्रा काकू गेल्या त्या. आपण करूया खिचडी. बर, द्या. मी बटाटे घेऊन येते मग. हा,
माई, न्याहारीला साबुदाण्याची खिचडी केली तर चालेल? तुला काय हवे ते कर. माई, माई अहो असं का हो म्हणताय? जिथे वडीलधाऱ्यास विचारायस हवे तिथे विचारित नाहीस. मग आता ही नको ती सोंगे कशा? माई अहो सोंगे कशाच करू मी? आजपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला नाही तर ताई सासूबाईंना विचारूनच करीत आले ना मी. ते चांगलेच कळले हो आम्हास. त्या मोरोबा आणि मुक्ताच्या बाबतीत तुझी काय वकिली चालवली आहेस ना? माई अहो मी फक्त अगो रमे, एवढीशी होतीस, एवढीशी नखा एवढी, लग्न करून या घरात आली होतीस तेव्हा, आणि आता तू आम्हाला अक्कल शिकवू लागलीस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मास्तरीणबाई, चांगले काय, वाईट काय, चूक काय आणि बरोबर काय हे थोडे थोडे आम्हासही कळते बरे का? माई तसे काही माझ्या मनात सुद्धा नव्हते. मला खरेच अगदी कळकळून वाटले की का आता का गप्प बसलीस? अगो एवढे रामायण ऐकवलेस ना, मग आता हेही बोलून टाक. माई मला वाटते निदान मोरू मामांचा तरी विचार करा ना तुम्ही. कसे काढायचे त्यांनी एकट्याने सारे आयुष्य? आणि मुक्ताताईचे म्हणाल तर गेले इतके दिवस तिने घरातल्या साऱ्यांनाच किती माया लावली. माई म्हणून फक्त मला वाटले की तुम्ही जर का पुढाकार घेऊन जर त्यांचं लग्न लावून दिले गप्प बस एकदम. अगो काल बोललीस ते बोललीस, पण आता तुझी अमर्यादा वाढतच चालली आहे. 4 भुके काय शिकलीस तर तू आम्हाच अक्कल शिकवू लागलीस. अख्ख्या जगाचे शहाणपण आले की काय तुझ्या डोक्यात? मुली अशा तुझ्यासारख्या रीतीभाती आणि मान मर्यादा सोडून वडीलधाऱ्यांनाच अक्कल शिकवू लागतात ना, म्हणूनच आम्ही तुझ्या शिकण्यास विरोध करीत होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दोघं पण, तुम्हास काय नवमतवादाचे उद्योग करायचे असतील ना, ते तिकडे जाऊन करा नाशकास. तिकडे संपूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्हास. काय गोंधळ घालायचा आहे ना, तो तिकडे जाऊन घालायचा. पण इकडे या घरात काय करायचे ते आम्ही ठरवू. आणि जे ठरवू ना ते धर्माप्रमाणे, रीतींप्रमाणे, मान मर्यादा सांभाळून.